नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर संकेत वाटेगावकरजी, जे मागच्या काही वर्षांपासून रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा दोन प्लॅटफॉर्मवर अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्यांचा हा अनुभवांचा प्रवास कसा होता, त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि भविष्यात हा प्रवास कुठं जाणार आहे या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचे ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, आणि कसा होता हा सगळा प्रवास? नमस्ते. शालेय जीवन सगळं माझं बोरगावमध्ये झालं, गावीच झालं सगळं. 2016 साली पासआउट झालो. त्यानंतर की घरातला सगळा म्हणजे फॅमिली बिझनेस असा कृषी क्षेत्रातला होता. मग ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात कोणतर बाहेर असावं यासाठी सिव्हिल क्षेत्र एक घरातल्यांनी सांगितलं, तू जरा यामध्ये ट्राय कर. त्यानंतर डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतलं संजय घोडावतला. तिथेच माझा डिप्लोमा डिग्री सगळं मी तिथेच कंप्लीट केलं. 2022ला पासआउट झाल्यानंतर जॉब करायचा की व्यवसाय करायचा हा खूप मोठा प्रश्न होता. मग नंतर माझाच बंधू म्हणजे लहानपणापासून मित्र भाऊ सगळंच अनिकेत वाटेगावकर, या दोघांनी जर थोडी चर्चा केली काय करायचं. मग म्हटले सोबत आपण काहीतरी सुरुवात करूया, कारण बॅकग्राऊंड तर काहीच नव्हता या क्षेत्रातला. मग आम्ही 2023-22 एंड 23 स्टार्टला आम्ही आपलं चालू केलं प्रायव्हेट छोटी छोटी, कारण गव्हर्नमेंट लायसन यायला आमचे डिग्री सर्टिफिकेट आलं नव्हतं. मग प्रायव्हेटची कामं घ्यायला आम्ही स्टार्ट केलं. मग एक 2-3 प्रोजेक्ट आम्हाला सुरुवातीला भेटले, चांगल्या पद्धतीने आम्ही ते आता कंप्लीट केले. नंतर गव्हर्नमेंटचे लायसन आल्यानंतर मग आता आम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण आहे आता सध्या चालू आहे. मग आता असा प्रश्न विचारायचा आहे, इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट जो केला तर त्या प्रोजेक्टची आठवण कशी आहे? काम करताना काय दडपण आलं का, भीती वाटली दडपण का? म्हणजे कसं की डिप्लोमा झाला आमचा 2019ला पासआउट, पण डिग्री आमची लॉकडाऊन मध्ये झाली. प्रॅक्टिकल नॉलेज जे म्हणायचं ते थोडं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज काही कॉलेजमधून भेटतच नसतं, या साईडवरती जायला लागतं. कॉलेज सगळं लॉकडाऊन मध्ये काहीच झालं नाही ना, कॉलेज पण सगळं ऑनलाईन, कामं पण बऱ्यापैकी बंदच होते, बाहेर जाताच येत नव्हतं. मग सुरुवातीला थोडं आलेलं की कसे आपण कामं हे करायचे काय करायचं. मग साधारणतः म्हणजे आमचे रिलेटिव्ह होते ते ह्या क्षेत्रात आहेत, त्यांच्यासोबत थोडं त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि थोडा म्हणजे जास्तच अभ्यास करावा लागला सुरुवातीच्या कामाला. प्रत्येक गोष्ट की दिवसभर साईडवर थांबणे, म्हणजे कोणताही दिवसभर साईडवर थांबत नाही, पण आमची सुरुवात आहे तर आम्ही दिवसभर साईडवर थांबायचो. म्हणजे कुठलाही लेबर असू दे, तो काम कसं करतोय काय करतोय, काय कामाची क्वालिटी कशी द्यायची, ह्यावरती भर द्यायचा होता आम्हाला. मग त्या गोष्टी मग हळूहळू आम्ही चालू ठेवल्या. व्हेरी गुड. त्यानंतर या भागात तुम्ही काम करत असताना तुम्हाला जाणवलं असेल की साईटवर अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं हो, प्रमाण बरंच आहे, 100. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा हो, ठरू 100. शकतं, कारण त्यांना एक दुर्घटना सुद्धा होऊ शकते. हो. तर तुम्ही कशी परिस्थिती साईटवर हाताळता? परिस्थिती हाता म्हणजे कसं की जे सांगितलं मी की पूर्ण वेळ जर साईडवर ते आपण असेल तर ह्या गोष्टी 100% आपण हे करू शकतो की आपलं सगळ्या साईडवरती लक्ष असतं ना दिवसभर. मग त्याच्याकडून काही होणाऱ्या चुका, काही जरी प्रॉब्लेम असतील ते आपण तिथल्या तिथे सॉल्व्ह करू शकतो. ओके. दुसरं, रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्हाला जाणवलं असेल की बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, हो, किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या सगळं घर 15 लाखात 20 लाखात असं. बरोबर. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, कारण त्याच्यातून आपल्याला पुढचं काम पण मिळणार हो, असतं. बरोबर आहे. अशा वेळेला दर्जा आणि बजेट या बजेट, दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता मग? दर्जा आणि बजेट म्हणजे कसं असतं, एक फॅमिली मेंबर हम्म, फॅमिली मेंबरवर डिपेंड होतं की त्याला किती स्क्वेअर फूटचं घर गरजेचं आहे. हम्म, हम्म, माणसाचं कसं असतं, मला मोठं घर पाहिजे, हम्म. पण मोठ्या घराला मोठं बजेट लागतं. हे लोकांची बरोबर. म्हणजे हे आहे. त्याला बाबांनो त्याच्या घरात 4च माणसं असतील आणि आता जर समजा ते त्यांची मुलं वगैरे लहान असतील, तर आता बजेट त्यांचं किती आहे आधी समजून घ्यायचं. त्यानंतर त्यांना ते त्या स्क्वेअर फुटामध्ये ते बजेट कसं आपण युटिलाइज करू शकतोय ह्याचा विचार करायचा आणि करून द्यायचं मग आपण. व्हेरी गुड. दुसरं, गव्हर्नमेंट सेक्टरवर पण तुम्ही काम करता, तर हा. ते कुठले कुठले प्रकल्प तुम्ही आजपर्यंत केलेले आहेत? आम्ही एक युनिव्हर्सिटीचं एक आपल्याकडे हॉस्टेल बिल्डिंगचं काम आहे. हम्म, ते आता कंप्लीट होईल, या मंथमध्ये कंप्लीट होईल ते. बाकी मग इथे लोकलला आम्ही करतो, रोड असो बरोबर. पुन्हा काही सभा मंडप सभागृह असे असतात. अशी कामं चालू हो. आहेत. बरं.
आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. हा. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं, एक तरुण इंजिनियर म्हणून विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? जर सांगली जिल्ह्याचा आपल्याला एक सर्वांगीण विकास करायचा असेल, सांगली जिल्ह्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल, तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? आता साधारणतः विचार केला तर रोड वगैरे बाकीची डेव्हलपमेंट आहे, कारण की म्हणजे डेव्हलपमेंट ही सगळी इथल्या राजकीय हस्तक्षेपावर म्हणजे अवलंबून असते. मग बऱ्यापैकी जिल्ह्यातले नेते वगैरे त्या गोष्टी करतातच, पण त्यांनी जे कामे म्हणजे मंजूर करून आणतात त्यावेळेस एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आम्ही करताना पण त्या कामाची क्वालिटी, आता आपण पुण्या मुंबईमध्ये वगैरे गेलो तर तिथले असणारे रोड वगैरे, मग त्याचा येणारा मेंटेनन्स हा एक 5-5, 10-10 वर्ष मेंटेनन्स येत नाही. पण गाव भागात कसं असते, लोक लो क्वालिटीची कामं करतात, असं आहे. मग तो आता आम्ही नवीन, म्हणजे आता मी नवीनच आहे या क्षेत्रात, 2 वर्ष झाला आहे. मग मी जर उतरलो तर मी ती क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करेन, असं माझ्यासारखा इतरांनी पण विचार केला पाहिजे. बरोबर. दुसरं मग तुम्ही म्हणलात तसं, की सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? हे जर तुम्ही आता जे महत्त्वाचे मुद्दे सांगितले, तर सरकार याच्यात काय मदत करू शकेल का अजून, असं तुम्हाला वाटतंय? सरकार मदत म्हणजे आता कसं आहे, सत्तेत आहे, सत्तेत जर नेता असेल आपला तरच काही गोष्टी विकासाच्या दृष्टीनं होऊ शकतात. आता जर बघितलं तर म्हणजे जिल्हा असा डिवाइड झालाय नेत्यांमध्ये, सत्तेत असणारे पण आहेत, सत्तेत नसणारे पण आहेत. मग आता गव्हर्नमेंट कशा प्रकारे, आता बघितलं तर जिल्ह्याला एक पण मंत्रीपद नाही, असा विचार केला तर. आता आपण शेजारच्या सातारा जिल्हा जर बघितला तर ते 4-4 मंत्रीपद आहेत. आपला विकास हवा असेल तर मग आता म्हणजे सत्ताधारी आमदार किंवा सत्तेत नसणारे आमदार किंवा खासदार यांनी पण प्रयत्न करायला पाहिजेत. तर काहीतरी घडू शकेल. हो, बरं. तर काहीतरी घडू दुसरं शकतं. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा असा प्रसंग आहे का, की जो करताना काहीतरी अडचण आली, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? वन अशी, आता प्रत्येक साईडवर नवीन, आता हा सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड असं चॅलेंजिंग आहे. रोज काहीतरी चॅलेंजिंग. म्हणजे कालचं उदाहरण म्हणजे होतं की एक चॅलेंजिंग आलेलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट चॅलेंजिंगच आहे, म्हणजे असं आव्हान असं आता काय. असं किंवा कामगारांची अडचण असेल, ब्लॅक बटन सॉइलची अडचण. कामगारांची असते अडचण, त्यांचं गावाला जाणे असते, त्यांच्या आधी ते काम कम्प्लीट करून घ्यायचं त्यांच्याकडून. नंतर क्लायंटची पण खूप हे असते, क्लायंटला काही गोष्टी लवकर समजत नाहीत, त्यांना ते आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात भरपूर प्रमाणात. मग मटेरियलच्या सुद्धा चॉईस मध्ये आपल्याला, म्हणजे त्यांना कसं असतंय, घर बांधणार असतो, म्हणजे त्याचे एक आयुष्यातले एक स्वप्न असते, ते पूर्ण करताना त्या पण 100 ठिकाणी चौकशी केलेली असते त्याने. मग त्याची म्हणजे शंका कशी दूर करायची, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. बरं. दुसरं, तुम्ही आता जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा काय गुणवैशिष्ट्य स्टीलची बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? आता स्टील निवडताना कसं, रेझिस्टन्स, डक्टिलिटी प्रॉपर्टी, या आपल्या ज्या आम्हाला कॉलेज जीवनात ज्या ज्या त्याच्या स्टीलच्या प्रॉपर्टी ज्या झालेल्या आहेत, आता नवीन नवीन मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे स्टील आहेत. मग त्या स्टील चूज करताना त्याचा जो रिपोर्ट असेल, काय असेल, त्या गोष्टी बघायच्या, त्यावरून डिसाईड करायचं. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? आता आमच्या ऑनगोईंग जे प्रोजेक्ट आहेत त्या 3 प्रोजेक्टवरती तरी आम्ही आयकॉन स्टील आमचं चालू आहे. आणि सर्व्हिस पण चांगले आहे. असं आहे, जे ट्रेडर्स असतील, सूरज भैया वगैरे, त्यांच्याकडून आम्हाला सप्लाय वगैरे वेळेवर होतो. त्यामध्ये काय अडचण नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे, या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत तुमचे, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? की क्षेत्र भरपूर मोठं आहे आपलं, म्हणजे जर उतरायचंच असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे अभ्यास. नंतर म्हणजे चॅलेंज भरपूर आहे, त्या चॅलेंजिंग आहे क्षेत्र. ते त्याच्यावर मात करायची तुमच्यात ती कॅपॅसिटी पाहिजे. नाहीतर खूप सारे, म्हणजे माझे सुद्धा मित्र आहेत की चालू करतात आणि नंतर सोडून देतात. असं म्हणजे की पेमेंट, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पेमेंट निघत नाही म्हणून, प्रायव्हेटमध्ये मालकांना कसं कन्व्हिन्स करायचं ह्या गोष्टी जमत नाहीत. त्या एक असतो काळ, तो निघून गेला की सगळ्या गोष्टी होत राहतात. तर ते इंजिनियर संकेत वाटेगावकर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या सेक्टरमध्ये ज्याप्रमाणे लोड बेअरिंग करण्याची कॅपॅसिटी लागते, तशी तुमच्यामध्ये जर हा पेशन्स असेल आणि तुमच्यामध्ये सहनशीलता असेल, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की या. या क्षेत्रामध्ये अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी
याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.